नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावचे अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या निवासस्थानी ईडीने सखोल झडती मोहीम राबवली. बेळगाव शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील त्यांच्या घरी बुधवारी पहाटे 5:30 वाजता सुरू झालेली झडती गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 24 तास सुरू होती. या काळात ईडीचे अधिकारी घराबाहेर न पडता कागदपत्रांची तपासणी करत होते. तसेच नाश्ता व जेवण ही घरातच मागून चौकशी सुरू ठेवण्यात आली होती. झडती दरम्यान मंजुनाथ यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली असून बेनामी बार परवाने, कथित बेकायदा मालमत्ता आणि सोने व चांदी या संदर्भातील कागदपत्रे तसेच माहिती मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत ईडीकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. बेळगावसह राज्यातील 10 ठिकाणी एकाच वेळी झालेल्या या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगितले जात असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या 5% विशेष योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या स्वावलंबनाला चालना देण्यासाठी 26 लाभार्थ्यांना 3 चाकी वाहनांचे वितरण गुरुवार दिनांक 25 जून रोजी करण्यात आले. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सत्ताधारी पक्षनेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्षा राठोड तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महापालिकेच्या 5% योजनेअंतर्गत 38,98,700 रुपयांच्या निधीतून 26 दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी वाहने वितरित करण्यात आली. या उपक्रमामुळे दिव्यांगांच्या दैनंदिन प्रवासासह स्वावलंबनाला मोठी मदत होणार आहे. यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास त्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी महापालिका आणि शासन कटिबद्ध आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी अशा योजना पुढेही राबवल्या जातील असे सांगत त्यांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की महापालिकेने दिलेल्या या 3 चाकी वाहनांचा योग्य उपयोग करून दिव्यांगांनी स्वावलंबी जीवन जगावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य लाभार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगावचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या भाषणावरून वाद निर्माण झाला असून टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनगोळ येथील सिद्धाप्पा सोमनाथ होसमणी वय 45 यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार 16 जून 2026 रोजी मराठा मंदिर कार्यालयात झालेल्या बैठकीत शेळके यांनी व्यावसायिक फलकांवर मराठी भाषेला स्थान देण्याबाबत वक्तव्य केले होते. तसेच मराठी भाषेला सन्मान देणाऱ्या व्यापाऱ्यांशी व्यवहार करण्याचे आवाहन व दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात भूमिका घेण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. हे भाषण द्वेषपूर्ण व चिथावणीखोर असल्याचा दावा करत भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 192 अंतर्गत गुन्हा क्रमांक 75/2026 नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बेळगाव महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार आणि जन्ममृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेमध्ये जन्ममृत्यू अर्ज स्वीकृती व सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सत्ताधारी पक्षनेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्षा राठोड तसेच नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणीसाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी, विलंब आणि मध्यस्थांमुळे होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हे सहायता केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन आणि आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ सेवा मिळणार असून प्रशासनातील कार्यपद्धती अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. महापालिकेच्या सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील अलतगा ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक 87 मधील 4 एकर 38 गुंठे जमिनीच्या मालकी आणि ताब्याच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला असून सदर जमीन अलतगा ग्रामस्थांची असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी गुरुवार दिनांक 25 जून रोजी जिल्हा प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार
भू न्याय मंडळ बेळगाव यांनी प्रकरण क्रमांक अलदगा SR-21-3 अन्वये दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या आदेशात संबंधित जमीन अलदगा ग्रामस्थांच्या हक्काची असल्याचं नमूद केल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे नाव पुढे करून काही जमीन माफियांकडून ग्रामस्थांना त्रास दिला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. संबंधित जमिनीकडे ट्रस्टकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचेही ग्रामस्थांनी म्हटलंय. याशिवाय रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गोविंद कुलकर्णी यांनी 1987 मध्ये उच्च न्यायालयात संबंधित जमीन अलदगा ग्रामस्थांची असल्याचं प्रतिज्ञापत्र अथवा जबाब सादर केल्याचा दावाही ग्रामस्थांनी केलाय. याच आधारे संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या बाजूने आदेश दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून भू न्याय मंडळाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच अलदगा ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कारवार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवार जिल्हा पोलिसांनी रावडी शीटर आणि बेकायदा सावकारी व्यवसाय करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत शिरसी, मुंदगोड, यल्लापूर व बनवासी परिसरातील 14 संशयितांच्या घरावर एकाच वेळी झडती घेतली. काही भागामध्ये रावडी शीटर व सावकारी व्यवसाय वाढत असल्याच्या तक्रारींची दखल घेत शिरसीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी गीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली 14 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक दीपन MN यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून कायदा मोडणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. गुन्हेगारी व बेकायदा सावकारीला आळा घालण्यासाठी उचललेल्या या पावलाचे नागरिकांकडून स्वागत होत असून त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. बेळगाव जिल्ह्यात 1 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी व पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बेळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मंजुनाथ नायक यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या लोक अदालतीच्या माध्यमातून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. समाधान समारोह उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सुमारे 350 प्रकरणे वादी प्रतिवादींमधील तडजोडीतून निकाली काढण्यात आली आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभरातील सुमारे 1,60,000 प्रलंबित प्रकरणांचा जलद निकाली काढण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री यांच्या 19 व 20 जून रोजी झालेल्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील निवेदन देण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात समितीने म्हटलंय की महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सीमा प्रश्न प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाच्या अन्यायकारक वागणुकीबाबत सातत्याने भूमिका मांडली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रशासनानेच मराठी कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कर्नाटक पोलिसांशी पत्रव्यवहार केल्याचा आरोप समितीने करत ही बाब दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. समितीच्या म्हणण्यानुसार 22 जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. सरकारी परिपत्रके मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देणे, दुकाने व व्यापारी आस्थापनांवरील मराठी फलकांना परवानगी देणे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येणार होता. या आंदोलनाची तयारी महिनाभर सुरू होती. मात्र कोल्हापूर पोलिसांच्या कथित कारवाईनंतर स्थानिक प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्याचा आरोप समितीने केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांनी ओल्ड गांधीनगर परिसराला भेट देऊन सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या रस्ते व ड्रेनेज विकास प्रकल्पाचा प्रारंभ केला. या प्रकल्पामुळे परिसरातील रस्ते, पाणी साचणे आणि अपुऱ्या ड्रेनेजच्या दीर्घकालीन समस्यांवर तोडगा निघून नागरिकांची वाहतूक व स्वच्छतेशी संबंधित गैरसोय दूर होणार आहे.
यावेळी आमदार आसिफ सेठ व अमान सेठ यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कामाची गुणवत्ता व वेळेत पूर्तता सुनिश्चित केली जाईल असे आश्वासन दिले. मूलभूत पायाभूत सुविधा बळकट करणे हे प्राधान्य असून अशा विकास कामांमुळे परिसराच्या दीर्घकालीन प्रगतीला चालना मिळेल असे आमदारांनी यावेळी सांगितले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. विजयपूर येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या साहिल इमाम जाफर चप्परबंद वय वर्षे 22 याच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात छडा लावून त्याची घटप्रभा परिसरातून सुखरूप सुटका केली. कुटुंबाने 2 एकर जमीन 26 लाख रुपयांना विकल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी हनी ट्रॅपच्या माध्यमातून साहिलला जाळ्यात ओढून अपहरण करत 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तांत्रिक तपास व कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून गोपाल मादर, निंगप्पा नावदगी, मोहम्मद नदाफ, विजयलक्ष्मी तोषण्याळ, दशरथ मादर, शिवानंद नंदीकोलमठ, सुनील नावी व शिवकुमार होसट्टी यांना अटक केली. अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ व 7 मोबाईल जप्त करण्यात आले असून या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील मच्छे येथील टिपू सुलतान नगर, कलानगर, जयनगर, अमननगर, अरफत मोहल्ला, घी मोहल्ला व रामेश्वर नगर परिसरातील सुमारे 3000 नोंदणीकृत मतदारांनी स्वतंत्र मतदान केंद्र स्थापन करण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन सादर केले. सध्या असलेली मतदान केंद्रे 2 किलोमीटरहून अधिक अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला व वाहतुकीची अडचण असलेल्या मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. सर्व परिसरांसाठी मध्यवर्ती असलेल्या मच्छे मुख्य रस्त्यावरील डिव्हाइन मर्सी स्कूलमध्ये नवीन मतदान केंद्र सुरू करावं अशी मागणी करण्यात आली असून त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. तसेच मच्छे व पिरणवाडीच्या नव्याने स्थापन झालेल्या पट्टण पंचायतीच्या निवडणुका गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्या तातडीने घेण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. बेळगाव तालुक्यातील मन्नूर येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम प्रगतीपथावर असून मंदिराच्या स्लॅब भरणी पूजनाचा सोहळा भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सांप्रदायिक भजनी मंडळाच्या काकड आरतीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. श्रीफळ पूजन, धार्मिक विधी व स्लॅब पूजनानंतर प्रसाद चौगुले, रवींद्रनाथ चौगुले, ओम चौगुले, सोमनाथ कांबळे, मधु कडोलकर, आनंद बाळेकुंद्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद भावाकू तरळे होते तर कार्याध्यक्ष विनय विलास कदम यांनी स्वागत केले. यावेळी प्रसाद चौगुले यांनी मंदिर उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संदीप डोणकर यांनी केले. यावेळी आर्किटेक्ट व अभियंता मल्लेश मुतकेकर, देवसगी पंच कमिटी सदस्य, जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगड, गडहिंग्लज व आजरा परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड घडत असून काजू उद्योगाच्या विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आलाय. काजू मंडळाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक नर्सरी, सेंटर ऑफ एक्सलन्स प्रक्रिया प्रकल्प, निर्यात केंद्र, गोदाम व बाजार समिती उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुंबई येथे मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन चर्चा केली असून शिनोळी बुद्रुक औद्योगिक वसाहतीत कृषी माल निर्यात केंद्र स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.
हलकर्णी येथे सुमारे 40 एकर जमीन नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यासह प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री रावल यांनी दिले असून या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना उत्पादन, प्रक्रिया व निर्यातीसाठी एकात्मिक सुविधा उपलब्ध होणार आहे. तवंदी घाटातील हॉटेल व्हाईट हाऊसजवळ स्क्रॅप व्यावसायिकातील वादातून शनिवारी दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी अरमान मोमीन वय 32 याची बुधवारी दुपारी हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. या गोळीबारात सुरेश कल्लाप्पा खेत्री वय 42 हे सुदैवाने खाली वाकल्याने बचावले होते. त्यांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपीस अटक करून 2 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्याला निपाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता कारागृहात पाठवण्यात आले. या प्रकरणी गावठी पिस्तूल व कार जप्त करण्यात आलं असून सखोल तपास सुरू असल्याचे सीपीआय BS तळवार यांनी सांगितले. तसेच आणखी काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. बेळगाव येथील KLS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च KLS IMER येथे प्रख्यात सामाजिक उद्योजक, पोस्टकार्ड मॅन व लायब्ररी मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे प्रदीप लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भारत ही सोडवायची समस्या नसून मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केले. बदलता ग्रामीण भारत युवकांसाठी एक संधी या विषयावरील व्याख्यानात रुरल रिलेशन्सचे संस्थापक तथा ज्ञान की आणि फिट की उपक्रमांचे प्रेरणास्थान असलेल्या लोखंडे यांनी विनोदी शैली, अचूक आकडेवारी आणि वास्तववादी उदाहरणांद्वारे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक व उद्योजकीय संधी अधोरेखित केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी KLS IMERचे संचालक डॉक्टर आरिफ शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करून भावी कॉर्पोरेट नेत्यांमध्ये ग्रामीण भारताविषयी संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली, राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि मराठी भाषा प्रेमी मंडळ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा निबंध स्पर्धा 2025-26 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव शहरातल्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये योग दिनाच्या औचित्याने पार पडला. या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या 10 शाळांमधील प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांसह मराठी विषय शिक्षक व मुख्याध्यापकांचा रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. बेळगाव शहर, टिळकवाडी व येळूर विभागातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग होता. तसेच कार्यक्रमाचे आयोजन संबंधित विभागांमध्ये करण्यात आले. यावेळी नितीन कपिलेश्वरकर, अनिल चौधरी यांच्यासह विविध मान्यवरांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य व भाषाप्रेम वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. साक्षरता व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पही वाइब्स फाउंडेशन आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिनांक 25 जून रोजी सदाशिव नगर येथील सरकारी शाळा क्रमांक 22 येथे पुस्तक वितरण उपक्रम राबवण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुस्तके वितरित करण्यात आली. नवज्योत टेक्नॉलॉजीज प्रायोजक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित नाईक यांच्या उदार प्रायोजकत्वामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. यावेळी भुविका, शिरदेव, विजय, शिवानंद, श्वेता व लक्ष्मण आदी उपस्थित होते. यावेळी पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालक रक्षा यू व शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या संस्थापक संचालक लता अनासकर यांनी पुस्तक हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी साधन आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रायोजक आणि स्वयंसेवकांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. त्यांच्या योगदानामुळे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचला आहे असे सांगत शिक्षण व समाज कल्याण क्षेत्रात पुढेही सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 10 दिवसांहून अधिक कालावधी लोटला असतानाही चंदगड आगाराकडून नेसरी परिसरातील शालेय बस फेऱ्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः बेळगाव येथून सकाळी 7 वाजता सुटणारी बेळगाव आजरा बस फेरीही सुरू न झाल्याने सीमा भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पास वितरित करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष बस सेवा उपलब्ध नसल्यानं त्याचा लाभ मिळत नसल्याचं चित्र आहे. या संदर्भात चंदगड आगाराकडे विचारणा केली असता ही फेरी आजरा आगाराकडे वर्ग झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र आजरा आगाराकडूनही स्पष्टता न मिळाल्यानं दोन्ही आगारातील समन्वयाचा अभाव समोर आलाय. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि प्रवासी वर्गाची गैरसोय होत असून बस फेऱ्या तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिक, पालक व विद्यार्थी वर्गाकडून करण्यात येत आहे. अलमट्टी जलाशयाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढवल्यास एकूण 75,563 एकर जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता असून चालू वर्षात 49 गावातील सुमारे 15,000 एकर जमिनीसाठी भरपाई देण्याची शक्यता आहे. तसेच 2026-27 आणि 2027-28 या आर्थिक वर्षात 79 गावांमध्ये प्राथमिक अधिसूचना ते कलम 11(1) अंतर्गत पुरस्कार प्रक्रियेपर्यंत काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये विजयपूर जिल्ह्यातील 31 गावांचा समावेश असून त्यापैकी 6 गावे विशेषतः प्रभावित आहेत, तर 14 महसुली गावे व 1 उपगाव बुडीत क्षेत्रामध्ये येणार आहे. बबलेश्वर तालुक्यातील 5,600 एकर जमीन संपादित केली जाणार असून 49 गावांसाठी सुमारे 3,000 कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित आहे. यावेळी मंत्री एम. बी. पाटील यांनी शेतकऱ्यांना प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सक्रिय राहण्याचे आश्वासन देत नंदी सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या बैठकीत संघर्ष समितीचे नेते व विविध मान्यवर उपस्थित होते. टिळकवाडी बेळगाव येथील वीर सौद योगा केंद्राचा 8वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे उपस्थित होते, तर प्रारंभी धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उषा दळवी यांच्या हस्ते अग्निहोत्र पार पडले. यावेळी नियमित योगासने, प्राणायाम व ध्यान यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते असा संदेश देण्यात आला. मागील 8 वर्षांपासून सुरू असलेल्या या वर्गाचा लाभ अनेक पुरुष व महिला घेत असून साधकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाय.पी. नाईक यांनी केले, तर आभार दत्तात्रय कुरविनकोप यांनी मानले. यावेळी उमेश सुपाले, रवींद्र सुतार, प्राचार्य अमरनाथ, उषा दळवी, गीता देशपांडे, शोभा दुर्वे, दीपा चौगले, बीना मुन्नोळकर, स्मिता निंबाळकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.